अरे लोक म्हणतात हा अनुभव खरा आहे का? मी त्यांना एकच सांगतो, जेव्हा माणूस बाळूमामाच्या भक्तीत पूर्णपणे लीन होतो ना, तेव्हा त्याचा या जगाशी काडीचाही संबंध राहत नाही. आणि नेमका त्याच क्षणी माझ्या बाचा मामांचा जिवंत अनुभव येतो. कुणाला खरं वाटू दे नाहीतर खोटं, मला कुणापुढं सिद्ध करायची गरज नाही. कारण माझ्या मामाला खोटं कधीच चालत नाही आणि त्याच्या दरबारात खोटेपणाला जागाच नाही. गेल्या काही दिवसांपासून मी शांत होतो, कारण मी निघालो होतो तिरुपतीच्या त्या सावळ्या धनीच्या दर्शनाला. आजवर लोकांचे अनुभव ऐकायचो, पण मनात कुठंतरी 1% शंका असायची की लोक काय पण सांगतात. पण त्या रात्री मी रेल्वेच्या सीटवर झोपलो असताना सुद्धा काळजाला एकच जाणीव होती, माझा बाळूमामा माझ्या शेजारीच रेल्वेत बसलेला आहे. तिरुपतीच्या गाभाऱ्यात पोहोचलो. लाखांची गर्दी, सगळे भक्त शांतपणे पुढे सरकत होते. तेवढ्यात समोरून एक आंध्रातला माणूस मोठ्याने गोविंदा गोविंदा ओरडला आणि अख्खी लाईन गोविंदाच्या गजराने दणाणून गेली. पण त्याच क्षणी त्या सावळ्या मूर्तीसमोर माझ्या मुखातून न कळत एकच डरकाळी फुटली, बाळूमामाच्या नावानं. चांग भलं. सगळी गर्दी थबकली. माझी सर्व फॅमिली चकित होऊन माझ्याकडे बघायला लागली. त्यांना कळेना की हे काय झालं. सगळे मला म्हणायला लागले, बाबा आपण तिरुपतीत हाय, आदमापुरात नाही. वेडा झालाय का काय? मी त्यांना हसत एकाच शब्दात उत्तर दिलं, हो, मी माझ्या मामांच्या भक्तीत वेडा झालोय. आणि जोपर्यंत जीव हाय तोपर्यंत मला असं वेड लागलं तरी चालेल. काही लोकांना वाटत असेल हा व्हिडिओ बनवण्यासाठी खोटं बोलतोय, पण त्यांना काय ठावं, हा माझा स्वतःचा जिवंत अनुभव हाय. ज्याला काय वाटतंय त्याच्याशी मला काय देणं घेणं. माझ्या काळजाला जे अनुभवलं तेच मी सांगायचा प्रयत्न करतोय. त्या दिवशी मला एक गोष्ट कळली, देव स्थानावर नसतो, देव असतो. आदमापूर असो की तिरुपती, ज्याच्या हृदयात मामा हाय त्याला अंतर कधीच पडत नाही. अरे माझ्या बाळूमामानं सांगून ठेवलंय, जो मला हाय म्हणतो ना त्याच्या टाचाखाली मी सदैव हाय. माझा भक्त जर चुकून चुकीच्या मार्गाने गेला किंवा पाताळात जरी जाऊन बसला ना, तर त्याच्या केसाला धरून त्याला बाहेर खेचून आणायची ताकद फक्त आणि फक्त या बाळू धनगराच्या भंडाऱ्यात हाय. लोक विचारतात काय खरंच चमत्कार होतो का? मी म्हणतो होतो. तो डोळ्यांनी दिसत नाही, पण जेव्हा तो आतून माणूस बदलतो ना तेव्हा होतो. तुला जर वाटत असेल की आयुष्य तुझ्या विरुद्ध उभं राहिलंय, लोकांनी साथ सोडलीये, तर हे लक्षात ठेव, ज्याने तुला इथपर्यंत आणलंय तो तुला अर्ध्या वाटेत सोडणार नाही. मामा भक्ताला खाली पडू देतो पण तुटू देत नाही. तो शांत बसतो पण सोडून जात नाही. आज तू रडतोयस कदाचित, पण उद्या तूच जगाला ठणकावून सांगशील. त्यावेळी मला वाटलं सगळं संपलं, पण तीच माझ्या नव्या सुरुवातीचा दिवस होता. भीती मोठी नसते, श्रद्धा छोटी असते. श्रद्धा वाढव, भीती आपोआप संपते. आज जर तुझ्या मनात थोडंसंही धैर्य उरलं असेल ना, तर उठ, छाती ताठ कर आणि मनातून एकदा जोरात बोल, बाळूमामाच्या नावानं. चांग भलं.